हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या शाहीन ठाकर हिचा 4 ते 5 वर्षांपूर्वी करवीर तालुक्यातील हसूर दुमाला इथल्या दस्तगीर मुल्ला याच्याशी विवाह झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुल्ला पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होता. काल बुधवारी रात्री देखील मुल्ला पती-पत्नीमध्ये वादावादी झाली होती. यावेळी शाहीन हिनं फोनवरून याची माहिती आपल्या माहेरी दिली होती. दरम्यान आज सकाळी दस्तगीर मुल्ला यानं पत्नी शाहीन हिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती तिच्या माहेरी दिली. रात्री फोनवरून माहेरच्या नातेवाईकांशी बोललेल्या शाहीन हिनं आत्महत्या केली नसून तिचा पती दस्तगीर यानंच तिला मारले असल्याचा आरोप करत शाहीन हिच्या माहेरची मंडळी आज सकाळी CPR आवारात जमा झाली. यावेळी नातेवाईकांनी शाहीनच्या मृत्यूला तिचा पती दस्तगीर हाच जबाबदार आहे असा आरोप करत CPR आवारात गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर वातावरण निवळलं. दरम्यान मयत शाहीनचे नातेवाईक रमजान चाऊस यांनी या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. माझ्या मामे बहिणीचं लग्न 4 वर्षापूर्वी हजर तुम्हाला इथं दस्तगीर संकट झालं. तर त्यांनी काय केलं, रात्री 11 वाजेपर्यंत माझी बहीण माझ्यासंगड बोलली. असं झालं, भांडणं झाले. आम्ही म्हटलं बाबा किरकोळ भांडणं असतील, ठीक आहे, चालतंय. तर नंतर 12:30 वाजता ते मला फोन करतोय की असं तुझी बहीण रात्री 12 वाजता इथनं गायब झाल्या आणि सकाळी 6ला फोन करते की तुझ्या बहिणीचा मृत्यू विहिरीत पडून बहीण तुझी मिल्या. मग आम्हाला हे मृत्यू संशयास्पद वाटतोय. ह्या दस्तगीरनं आमच्या बहिणीला मारलेला आहे आणि त्याच्यावर योग्य कारवाई करावी. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं आणि योग्य न्याय द्यावा अशी आमची इच्छा आहे.